नमस्कार मंडळी, होम कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाणा कटलेट। आपण साहित्य बघूया। इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे बघा, असा व्यवस्थित भिजवून घ्या। इथे उकडलेले बटाटे, कोथिंबीर, लिंबू, शेंगदाण्याचं कूट, मिरचीचा ठेचा। तर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि मिरचीच टाकले फक्त, आणि मीठ आणि थोडंसं पाणी। तर पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये बटाटा क्रश करून टाकूया, व्यवस्थित मिक्स करून। असा व्यवस्थित मिक्स करायचो हाताने चांगला। आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया। बटाटा क्रश करून टाकलाय आणि शेंगदाण्याचं कूट टाकू आपण। मिरचीचा ठेचा, आणि आवडीनुसार मीठ टाका। लिंबू पिळून घ्या। आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचे। हातानेच करून घ्या, व्यवस्थित होते। असं व्यवस्थित करून घ्यायचं एकजीव। चवीनुसार मीठ टाका। आपलं हे बघा असं केलेलं आहे तयार मी। तर आपण थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचंय, असे कटलेट बनवून घ्यायचे। हे बघा असे। असे करून घ्यायसाठी। थँक्यू। आता बघ पुढे त्याला ओल शेप द्यायचा आहे। थोडंसंच पाणी लावायचं, आधी मध्येच लावायचे, जास्त लावायचं नाही। हे तुम्ही वडे सुद्धा बनवू शकता, मग वडे पण दाखवते मी। वड्यांना थोडंसं प्रेस करायचं असं, हे बघा। तर आता आपण असं सगळं करून घ्यायचंय। करून घ्यायचं मग। तर इथे मी गॅसवर कढई ठेवले, तेल टाकले। तेल चांगलं तापलं की आपण त्याच्यावर बघूया। तेल तापलेलं आहे। मीडियम गॅसवरच तळायचे कटलेट। जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे टाकून लगेच पलटी करायची नाही, टाकल्या थोडा वेळ तेलातच होऊन द्यायचे। थोडा वेळ हे करायचे पलटी, मी दाखवते तुम्हाला। शेकू द्या थोडा वेळ। हे बघा असे लालसर होईपर्यंत तळायचे व्यवस्थित, म्हणजे कुरकुरीत होतात। तर आपण हे काढून घेऊया। दुसरे मी टाकते आता ह्याच्यामध्ये। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर होम कुकिंग चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा। बाय फ्रेंड्स।